जय गोमाता. रेडिएशनने कॅन्सर वाढतो हे सर्व डॉक्टरांना माहीत आहे. तरी सुद्धा त्यांना हे रेडिएशनचे इतक्या टेस्ट केल्या जातात आणि बॉडीला एक्सपोज केलं जातं. एकदा ऑपरेशन करा, केमो दिले जातात, रेडिएशन दिलं जातं, परत परत दुसऱ्यांदा केमो दिला जातो, रेडिएशन दिलं जातं, ऑपरेशन केलं जातं, तरी सुद्धा कॅन्सर आटोक्यात येत नाहीये. आणि कॅन्सरला इतक्या टेस्ट केल्या जातात की या टेस्ट जे आहेत ह्या सगळ्या रेडिएशनच्या भरलेल्या आहेत. जसं स्कॅनिंग म्हणतो आपण, पेट स्कॅन जे म्हणतोय, हे पेट स्कॅन इतकं खतरनाक आहे की 300 एक्सरे जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा एकदा पेट स्कॅन काढलं तर तितकं बॉडीमध्ये रेडिएशन एक्सपोज होते. हे डॉक्टरांना माहित नाही का? आणि आज एका ठिकाणी टेस्ट केलं तर त्यांच्या हॉस्पिटलात ते टेस्ट चालत नाहीये. नवीन टेस्ट काढून या. परत त्या हॉस्पिटलला दुसऱ्या हॉस्पिटलला गेलं की ते सांगणार की परत टेस्ट करा. मग टेस्ट करण्यामध्येच पेशंटचं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. मग कॅन्सर कंट्रोल करताय का कॅन्सर तुम्ही वाढवताय? हे किती मोठं षडयंत्र आहे. कॅन्सर नीट करताय का कॅन्सरला बढावा देताय? काही डॉक्टर असतील चांगले, परंतु सर्रास हे धंदा झालेला आहे, कॅन्सर वाढवण्याचा धंदा, आणि यांचे पेशंटची लूटमार चालू आहे. म्हणून मी पेशंटला सांगतोय की हात जोडून तुम्हाला विनंती आहे पेशंटना की तुम्ही कॅन्सर झाला तरी तुम्ही टेस्ट का करताय? कॅन्सरला इलाज आहे का? तुम्ही कॅन्सरला ट्रीटमेंट काय घेताय? तुम्ही टेस्ट का करताय? आणि टेस्ट करण्यासाठी, कॅन्सर निदान करण्यासाठी तुम्ही जे रेडिएशन बॉडीमध्ये एक्सपोज करताय त्यांनीच कॅन्सर वाढतोय. आणि तुमचं पुन्हा सांगितलं जातं तुम्हाला 8 दिवसाचं तुमचं लाईफ आहे, 2 दिवसाचं लाईफ आहे, महिन्याचं लाईफ आहे, 4 महिन्यात तुम्ही मरणार आहात. मग तुम्ही डॉक्टर भविष्यकार कधी झाले? देव कधी झाला तुम्ही? तुम्हाला परमेश्वर मानतात पेशंट, पण तुम्ही हे भविष्यकार कधी झालात? त्यांची इम्युनिटी पॉवर तुम्ही झपकन खाली आणताय. तुमचं 8 दिवसाचं लाईफ आहे. हे तुम्हाला अधिकार कोणी दिलात? तुमचं लाईफ खतम करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं एवढं करायला? अहो, त्या पेशंटला जीवन जगू द्या. पूर्वी होतं का एवढं कॅन्सर? आणि जितके डॉक्टर जास्त तितके कॅन्सर जास्त, जितके हॉस्पिटल जास्त तितकं कॅन्सर जास्त. कॅन्सरला निसर्गाच्या माध्यमातून नीट करू शकतो. कॅन्सरला औषध तुमच्या घरातच आहेत. ते कशा पद्धतीने घ्यायचे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. टाइम इज मेडिसिन. तुम्ही खाताय पिताय कशा पद्धतीने खाताय, टाइम इज मेडिसिन म्हटलं जाईल. फ्रूट इन मेडिसिन, व्होल्टेज इज मेडिसिन. तुमच्या बॉडीचं व्होल्टेज 0 करा. ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर जीवन जगलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. नाहीतर प्रत्येकाच्या घरात कॅन्सर आहे आणि आणला कोणी? घाबरायचं कारण नाहीये कॅन्सरला, तुम्ही घाबरू नका. तर यासाठी कॅन्सरला घाबरायचं कारण नाहीये. मला इतके कॉल येतात की आम्ही एकदा केमो पण घेतले, रेडिएशन पण घेतले, ऑपरेशन पण केलंय, तरी कॅन्सर झाला. आणि आम्हाला सांगितलं जातं की एवढ्या वर्षात मरणार तुम्ही, 3 महिन्यात मरणार, 6 महिन्यात मरणार. मग तुम्ही जाता कशाला त्यांच्याकडे? तुमच्याकडे ज्या ज्या व्यक्तींना सांगितलं होतं की तुम्ही 8 दिवसात मरणार आहेत, ते 5 वर्ष झाले जगतायत. शेकडो केसेस आहेत आपल्याकडे अशा. म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्ही जर जीवन जगायचं असेल, कॅन्सर असेल, कुठलाही आजार असेल, कॅन्सर सारखा आजार जर रिव्हर्स होत असेल, निसर्गाच्या माध्यमातून, पंचगव्याच्या माध्यमातून, गाईला शरण गा. कशा घ्यायच्यात, काय घ्यायच्यात, तुम्ही दिनचर्या कशी आहेत, ते माझे व्याख्यान असतील. उद्याच, आता मला वाटतं उद्या 23 तारीख आहे, उद्या सकाळी 11 ते 1 आणि परवा रविवारी 11 ते 1 व्याख्यान आहे का? व्याख्यानाला या. आणि तुमचा पेशंट असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही या. त्यांचे रिपोर्ट असतील, काढले असतील तर आणा, नसतील तर अजिबात आणू नका. नुसतं ऐकायला या, मार्गदर्शन घ्या. स्वतःचे डॉक्टर स्वतः बना.
तुमच्या घरात कॅन्सर पेशंट असेल तर तुम्ही तुमच्या पेशंटची ट्रीटमेंट तुम्ही करू शकताय, गरज नाही तुम्हाला. आपली सिस्टमच नाही आहे. टेस्ट करायचं, पैसे घालवायचे आणि तुम्हाला पेशंटला पैसे देऊन तुम्ही त्या पेशंटला राम नाम सत्य करताय. एखादा पेशंट जर 10 वर्ष जगत असेल तर तुम्ही 8-10 महिन्यातच त्या पेशंटला घालवताय पैसे देऊन. आणि हा कॅन्सर हा इमर्जन्सी आजार नाहीये, समजून घ्या. एकदा हॉस्पिटलला गेला की तो परतच येत नाही आता सध्या. मग तुम्ही हॉस्पिटलला जाण्या अगोदर विचार करा. कारण मी त्यांची नावं घेत नाहीये, तुम्ही माझ्याकडे भेटा. आणि शक्यतो पुढच्या शनिवारी आणि रविवारी पण कार्यक्रम होणार आहे. पुढच्या शनिवार, शुक्रवारी पण होईल. शुक्रवार, शनिवार, रविवार माझ्या व्हिडिओमध्ये येईल. त्या व्हिडिओमध्ये मी नंबर देईन, या नंबरला तुम्ही संपर्क करा. 99 69 31 33 97 9969313397. दुसरा नंबर घ्या 9975684354 99 75 68 43 54. या नंबरला संपर्क करा. हतबल होऊ नका, घाबरू नका. कॅन्सर झाला म्हणजे आकाश कोसळलं असं नाहीये. हे टोटली षडयंत्र आहे. जसं कोरोनाचं षडयंत्र होतं तसं त्या मी म्हणेन हा षडयंत्र आहे. नाही का षडयंत्र? मग तुम्ही माहित असेल, डॉक्टरांना पण माहित आहे की याचं सगळे तुम्ही ज्या टेस्ट केल्याशिवाय तुम्ही त्यांना ट्रीटमेंटच सुरू करत नाहीत. मग तुम्ही जे रेडिएशन तुमच्या बॉडीमध्ये एक्सपोज होतं, सगळ्या टेस्ट करताय, त्या टेस्ट मधून तुमच्या बॉडीला एक्सपोज होत आहे आणि तो कॅन्सरला बढावा देणारा टेस्ट आहेत. सगळ्या रेडिएशनने तुमच्या बॉडी भरली जाते आणि ती जर रेडिएशन कसं शरीरातून बाहेर काढायचं ते मार्गदर्शन तुम्हाला मोफत असेल. धन्यवाद. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे धन्यवाद. जय गोमाता.